नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे. बी एड्युकेअरच्या वतीनं साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या सदरामध्ये आपण पाहतोय 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2025 दरम्यानच्या महत्वाच्या चालू घडामोडी. राष्ट्रीय घडामोडीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 ही स्पर्धा अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यात आहे. अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती. त्याच्यामध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 भाग्यश्री फंड यांनी या स्पर्धेत विजेतेपद मिळवले. महिलांमध्ये हा विजेतेपद इथे आहे आणि हे पुरुष गटामध्ये विजेतेपद आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले. 8 व 9 फेब्रुवारीला शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषद याचे आयोजन करण्यात आले होते मित्रांनो. मधुबन हनी पार्क महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात 2 मधुबन हनी पार्क उभारण्यात येत आहेत, ज्यापैकी पहिले महाबळेश्वर येथे उद्घाटन होणार आहे. मधुबन हनी पार्क. आंतरराष्ट्रीय घडामोडी फोर्ब्स 2025 शक्तिशाली देशांची यादी. फोर्ब्स मॅगझिनने जगातील सगळ्यात शक्तिशाली देशांची यादी केलेली आहे आणि त्या यादीमध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे, तर भारत 12व्या स्थानावर आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025. फायर पॉवर म्हणजे जे इक्विपमेंट म्हणजे मिलिटरीमध्ये वापरले जाणारे आपले जे सगळ्यात पॉवरफुल इक्विपमेंट आहे फायर पॉवर करण्यात, त्याचे इंडेक्स 2025 याची चाचणी केली. या निर्देशांकानुसार जगातील शक्तिशाली सैन्यांच्या यादीत अमेरिका प्रथम, तर भारत 4थ्या क्रमांकावर. क्रीडा घडामोडी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2025 आर प्रज्ञानंद यांनी या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सान्वी देशवाल यांनी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. पुरस्कार आणि सन्मान ग्रॅमी पुरस्कार 2025 भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. आर्थिक घडामोडी रुपयाची घसरण अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 87.1717 या नीचांकी पातळीवर आलेला आहे. परकीय चलन साठा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार देशाची परकीय गंगाजळी 629.55 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दिनविशेष जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्क दिन युनायटेड बाय युनिक या थीम सह साजरा करण्यात आला. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बी एड्युकेअरचा युट्यूब चॅनल. धन्यवाद.